होतं काय गंमत, की हे चक्रव्यूह तुमच्या आमच्यासाठी सरकारनं कसं निर्माण केलेलं आहे, की क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड नावाची जी सरकारी जी काही संस्था होती ती 2000 साली स्थापन झाली. 2004 मध्ये या कंपनीला परवानगी देण्यात आली, की बाबा बँका आणि एनबीएफसी किंवा पतसंस्था ह्या ज्या त्या सिव्हिल कंपनीच्या मेंबर बनतील, तर त्या मेंबरची क्रेडिट हिस्ट्री तपासण्याचे किंवा पाहण्याचे अधिकार त्या कंपनीला दिले. सरकारची कंपनी होती. मग ही कंपनी काय करायची, की बा मी एक व्यक्ती आहे, मग मी कुठल्या कुठल्या बँकेचं कर्ज घेतलं, कुठले कुठले हप्ते थकवले, लांबवले, बुडवले, याबद्दल ती माहिती संकलित करायची. 2004 मध्ये मग या बँकांना, एनबीएफसी कंपनींना ते परवानगी देण्यात आली. 2007 मध्ये मग पुन्हा सरकारकडून असं सांगण्यात आलं, की बाबा ज्याचं सिबिल आहे, तर त्याचं सिबिल त्याला सुद्धा ते माहिती पडलं पाहिजे, की त्यानं कुठला हप्ता लांबवला, किती बाउन्सिंग केले, काय केलं, काय दिवे लावले, हे त्याचं त्याला समजलं पाहिजे. वास्तविक आपल्या देशामध्ये गोपनीयतेचा कायदा लागू आहे. कुणाची माहिती कुणाला बघता येत नाही किंवा उजागर करता येत नाही. आणि हे सगळं असताना हे सगळं धाब्यावर बसवलं जातं. आणि मग 2017 मध्ये आमच्या विद्यमान सरकारनं जी काही जागतिक ट्रान्स युनियन नावाची कंपनी आहे, किंवा अजून काही 3-4 आंतरराष्ट्रीय कंपन्या याच्यामध्ये तुमचा डाटा कलेक्ट करायचं काम करतात. मग त्याच्यामध्ये इक्विफॅक्स असेल, CIRF असेल, त्याच्यानंतर तुमची एक्सपिरियन आहे, सिबिल, जे ट्रान्स युनियनलाच आपण सिबिल म्हणतो, ती कंपनी आहे. तर ह्या कंपन्या तुमचं डाटा कलेक्ट करण्याचं काम करतात. मग एखादी